शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्या तूर पीक फुल अवस्थेत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की फुल अवस्थेत तुरीला फवारणी कोणती करावी जेणे की फुलगळ होणार नाही आणि फुलांचं रूपांतर शेंगामध्ये जास्तीत जास्त होईल. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला फवारणी कोणती करावी असा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. त्यासाठी मित्रांनो मी आपल्याला एक फवारणी देणार आहे एकदम कमी खर्चात, जेणे की आपल्या तुरीवर आळीचाही प्रादुर्भाव असेल त्याचंही आपल्याला असं पान जे आळीने खाल्लेलं आहे या आळीचाही आपल्याला प्रादुर्भाव दिसत असेल तर मित्रांनो आपल्याला आळीनाशक घेणंही खूप गरजेचं आहे किंवा आणि मित्रांनो बुरशीनाशक घेणंही सुद्धा गरजेचं आहे. फुलगळ वगैरे जर होत असेल तर आपल्याला योग्य असं टॉनिक घेणंही खूप गरजेचं आहे. ते मी मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. मित्रांनो आपल्या पिकात जर फुलगळ होत असेल, आपलं पीक जर 50 ते 40% फुल अवस्थेत असेल किंवा मित्रांनो फुल अवस्थेत असेल, फुलाचं रूपांतर असं शेंगात होत असेल तर मित्रांनो ही फवारणी करणे आपल्याला खूप गरजेचं आहे. मी जे सांगतोय ते हे बघा मित्रांनो, अशा स्टेपमध्ये जर असेल तर आपल्याला ही फवारणी मी सांगतो ते तुम्ही मित्रांनो करू शकता. मित्रांनो फुलगळ जर होत असेल तर आपण प्लॅनोफ्लिक्स, बायर या कंपनीचं प्लॅनोफ्लिक्स एकदम कमी खर्चात असतं मित्रांनो. त्याचं प्रमाण मित्रांनो 20 लिटरसाठी तुम्ही 5 ml प्रति घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आळीनाशक घेणंही खूप गरजेचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही कोराजेन FMC कंपनीचं कोराजेन घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो वायगो घेऊ शकता किंवा मित्रांनो जास्त जर आळीचा प्रादुर्भाव नसेल झालेला तर तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोइट 5% SG या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला बुरशीनाशक सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे, जेणे की आपल्या तुरीवर जर पिवळापणा कलर हे पिवळापणा जर झालेला दिसत असेल, इथं तर नाही सध्या, तर आपल्या पिकावर जर झालेलं असेल तर आपल्याला मित्रांनो बुरशीनाशक घेणंही खूप गरजेचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही एकदम स्वस्तामध्ये कार्बन डायझाईम प्लस मॅनकोजेब या कंटेंटचं साफ नावाचं किंवा इतर नामांकित कंपनीचं या कंटेंटचं तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही रोको या नावाचं हे कीटकनाशक घेऊ शकता, ज्यामध्ये थायफोनेट मेथिल असा कंटेंट आहे. या कंटेंटचं तुम्ही नामांकित कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ॲम्प्लिगोही सुद्धा घेऊ शकता. प्रति 20 लिटरसाठी तुम्ही 40 ग्रॅम घेऊ शकता ॲम्प्लिगो. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या फवारणीमध्ये एका विद्रव्य खताचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे, जेणे की आपल्या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये जास्तीत जास्त होईल आणि आपलं उत्पन्नही वाढेल. यासाठी आपल्याला मित्रांनो विद्रव्य खताचा वापर करू शकता तुम्ही. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही 05234 हे विद्राव्य खत घेऊ शकता, ज्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त आहे आणि पोटॅशचीही मात्रा जास्त आहे. नत्रस 0% आहे. असं 05234 कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. याचं प्रमाण मित्रांनो तुम्ही 20 लिटर फवारणीसाठी तुम्ही हे 100 ग्रॅम घेऊ शकता. मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.